डॉक्टर, परवा एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही अशा तुमच्या तिघांचा गप्पांचा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये लठ्ठपणा तो किती भयंकर होऊ शकतो याचे धडकी भरवणारे आकडे त्या निमित्तानं समोर आले, जे आता ज्ञानदानही सांगितले. हे प्रमाण लठ्ठ होण्याचं आपल्याकडे जे वाढताना दिसतंय त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि मुलांमध्ये खास करून म्हणजे गुटगुटीत धष्टपुष्ट मुलं हे फार म्हणजे आपल्या कुटुंबाचं वैभव आहे असं मानण्याचे दिवस किंवा त्याच्यातून आपण सगळे आलेले आहोत आत्तापर्यंत. तर ते सुदृढ असणं हे काही चांगलं नाही असं कधी आणि कसं कळायला लागलंय आणि ते कसं थांबवायचंय? लठ्ठपणा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की काही लोक लठ्ठ असतात पण त्यांना मेडिकल काहीच आजार नसतात, ते चांगले वॉक करू शकतात, धावू शकतात आणि लवचिक पण असतात. व्हाईल त्याच्या दुसरे जे मंडळी आहेत लठ्ठच असतील पण त्यांना खूपशा आजारांनी ग्रासलेलं असतं, त्यांच्यावर बरेचसे असे मेटाबॉलिक डिसीजेस दिसायला लागलेले असतात की ज्याच्यामुळे त्यांचं वयोमान कमी होतं. त्यांचं आम्ही जे त्याला कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो की ज्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण जे डेली वर्क आहे ते बऱ्याचशा प्रमाणात हॅम्पर होतं. म्हणून लठ्ठपणाला ॲक्च्युली खूप महत्त्व द्यायला पाहिजे. मुळामध्ये आपण लठ्ठ कोणाला मानायचं? मी लठ्ठ आहे नाही. तुमचं कसं आहे की आता लठ्ठपणाला आम्ही 3 स्टँडर्ड्स आहेत आमचे: बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस, बॉडी मास इंडेक्स आणि वेस्ट अँड हिप रेशो. आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा म्हणजे बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस. मी 2 व्यक्ती घेतल्या की त्याच्यामध्ये त्यांचं दोघांचे वजन 100 किलो आहे, पण त्या एका व्यक्तीचं मसल मास जास्त असेल, फॅट मास नॉर्मल असेल किंवा कमी असेल, ती व्यक्ती सुदृढ. पण सेम 100 किलोची दुसरी व्यक्ती त्याच्यात फॅट मास जास्त असेल आणि मसल मास कमी असेल, ती व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती. त्यांना आपण लठ्ठ म्हणतो आणि त्यांना ते लठ्ठपणाचे सगळे आजार होतात. आता याच्यामध्येही दोन भाग आहेत. सबक्युटेनियस फॅट, आपल्या शरीरामध्ये आपल्या स्किनच्या खालची फॅट, आणि एक असतं ती व्हिसरल फॅट म्हणजे पोटाच्या आतली. ही स्किनच्या आतमधली सबक्युटेनियस फॅट हिने आपल्याला कुठलाही मेटाबॉलिक आजार होत नाही, पण त्याने फक्त शेप खराब असतो. म्हणून लायपोसक्शन अशा ज्या गोष्टी केल्या तर ती बाहेरची फॅट जाऊ शकते. सेल्युलाइट्स वगैरे म्हणतो आपण, कमरेवर वगैरे फॅट वाढलेली असते, ती लायपोसक्शन केलं ती जाते. लायपोसक्शन म्हणजे काय? घालायचं काहीतरी इंजेक्शन आणि काढून घ्यायची. फॅट काढून घ्यायचं. येस, एक छोटस असं होल करतो आपण. म्हणजे असं ते काय असं सक होतं फॅट सगळं? एक्झॅक्टली, सक करतो आपण. म्हणजे कसं असतं की आपण छोटंसं इन्सिजन घ्यायचं, त्यातून आमचे असे रॉड्स असतात, त्याला असं इथे सक्शन लावलेलं असतं, पुढे त्याला एक असं नाईफसारखं थोडंसं खाचा असतो. आता ते आम्ही सुरुवातीला या भागात समजा फॅट असेल तर तिथे थोडंसं असं इंजेक्शन देऊन त्यातला रक्तप्रवाह कमी करतो आणि मग त्याच्यामध्ये ते घासून असं खरवडून काढतो. अरे बापरे. त्याला लायपोसक्शन म्हणतात. म्हणजे तो ॲबनॉर्मल जी फॅट तिथे आहे ती आपण काढली आणि शेप दिला त्याला. पण ही या पद्धतीनं सक्शन करून काढता येऊ शकेल पोटा व्यतिरिक्तच्या भागातली. पण ही कशी आहे, हिचं